सो यूट्यूब फॅमिली गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मग सकाळी सकाळी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून घेतलो, आंघोळ करून जेवण पण आवरून घेतलोय। आता गावात जायचं आहे, मग एसटीला बसून सोलापूरला जायचं आणि तिथनं पुढे बघू काय होतंय। मग सध्या मस्तपैकी तयार वगैरे झालोय, बॅगेमध्ये सगळा म्हणजे साहित्य जे जे लागते ते सगळं ठेवून घेतलंय आणि आता आपल्याला निघायचं आहे, कारण आपल्या गावात 9-9:30 वाजता एसटी येते। मग त्या एसटीने आपल्याला जायचं आहे। मग जेवण वगैरे सगळं आवरून घेतलंय। मग चला आता पप्पा दूध घालायला चालले ते, मग गावात तसंच गावात सोडतील मला। चला वातावरण बघा आणि चाललोय आता आम्ही चालत। पप्पा गेली ती दूध घालायला, मग त्यांनी दूध घालून येते ती आणि निम्यासात तो मी जातो, मग मला गावात सोडून येते ती। चलो गाईज, हा पॅन्ट आणि शर्ट हा माझा 10वीचा आहे। मग मी ह्याला लास्ट भूगोल पेपर म्हणजे घातलेलो, लास्ट आमचा बोर्डचा भूगोल पेपर होता तेव्हा मी हा म्हणजे हे गणवेश घातलेलो आणि परत आता एकदा घालायचा मौका मिळालेला आहे आणि आता घालून चाललोय मी। कारण आपल्या म्हणजे मी त्या शाळेत असताना सायन्ससाठी इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झालं ना, मग त्यामुळं त्या शाळेचेच कपडे घालावे लागेल ना, मग घालून चालू आता। कॉलेजचे होते पण कायचं हायस्कूल म्हणजे हायस्कूलचं जीवन वेगळंच। गाईज, मग आता बघितलं इथं शाळेत आलोय, मग 9ची आणि इथं बघा ह्यानं पण जाणार माझ्यासोबत आहे। मग 9ची एसटी तर आली नाही बाबा। मग चला आता निंबगीपर्यंत आपले रशीच्या सोडतेच म्हणली ती, मग चला जाऊया। धन्यवाद। गाईज, मग आता सोलापूर स्टँडला आलोय तरी आता चला वे। सो गाईज, मग आता रिक्षामध्ये बसलोय आणि चाललोय की गावाला। बसमध्ये उतरून रिक्षावर येथून अराउंड 7 किलोमीटर आहे। मग चला तर गाईज, मग इथं आलोय सिंगड कॉलेज इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे आणि हे पुढं बा इन्स्टिट्यूट आहे आणि तिथं बा वेलकम टू सिंगड इन्स्टिट्यूट सोलापूर। तर गाईज, गावावरून बसनं आम्ही बसस्टँडपाशी आलो सोलापूरच्या, मग तिथून रिक्षा करून आता केगावला आलोय। हे बघा असा परिसर आहे मस्त। ग्राउंड बघा गाईज, 400 मीटरचा प्रॉपर ग्राउंड आहे। आत खो खो वगैरे काय तर आहे, पण 400 मीटरचा प्रॉपर ग्राउंड आहे त्या तिथं गाईज। मग पुढं बघा NB नवले सिंगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुढं आहे आणि सर आणि एक शिवराय गेला आहे कुपन आणायला 8 वाजता इकडे जायला, आणि आम्ही दोघं इथं थांबलो। मग कुपन भेटले ते बघा। मग हॅलो गाईज, मग इथं बघा इथं मेस होतं मस्तपैकी, भात आमटी वगैरे चपाती होतं। पोट भरून जेवण करून घेतलं बाबा आणि आता निघालोय व्हिडिओ बनवला नाही। कॉलेजकडे चाललो बघा। कॉलेज नाही, वसतिगृहाकडे। तर गाईज, मग तिथं ब्लॉग बनवला नाही कारण लई जण होते, मग सर्वांसमोर कसं बनवायचं म्हणून काढला नाही व्हिडिओ। गाइस मग पुढे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग केगाव सोलापूर।
इथं रांगोळी बघा, इन्स्पायर मानक. हॅलो गाईज, मग आपल्या टेबलपाशी आलो आता. वॉशरूमला गेलो मी, मग तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेतलं. रूम हाय ब्रो. मग थांब रे, आधी कसा वाटला विज्ञान प्रदर्शन? हा हा. तर गाईज हा माझा सेटअप आहे बघा. हे बॅनर आहे आणि हे माझी खुर्ची आहे आणि हा माझा सेटअप आहे आणि हे शिवरायाचा सेटअप आहे बघा. आणि इथं सिद्धारामचा सेटअप आहे. हे तिचं बॅनर आहे आणि शिवरायाचं बॅनर इथं जागा पुरली नाही म्हणून इथं लावले असं. आजचा दिवस तर मस्त गेला, छान. कॅमेरा मस्त आहे म्हणून. हा हा, भारी आहे भारी आहे. तर गाईज मग इथं बघा सगळे गेले ते बाहेर आणि हे बघा आपले दोघं भाऊ. मग आपण पण चाललो आता बाहेर. हा चलो, संध्याकाळ झाली वाटतं, सूर्य मावळला काय नाही मग पण व्हायचं वातावरण. चलो चलो, मस्त मस्त वाटलं हो. सिंहगड इंजिनिअरिंग ऑफ कॉलेज, सिंहगड. वेलकम टू सिंहगड इन्स्टिट्यूट. मस्त आहे बा मित्रांनो कॉलेज. इंजिनिअरिंग पब्लिक स्कूल पण आहे, इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे. गाईज मग सकाळी सकाळी गडबड होती मग त्यामुळे दाखवलं नाही. आता दाखवत होतो सकाळची रांगोळी. मग येतो सुस्वागत. हे बघा इथं बॅनर आहे आणि हे एंट्रन्स आहे आपले. मग इथं आत आल्यावर सुस्वागतम. रांगोळी रांगोळी लई वाटली मला, इन्स्पायर मानक. आम्हीच काढले गप्पा मस्त. आमचं वरपत्र घेतलं, वरपत्र दिले आम्हाला. सो गाईज मग आज एक दिवस सायन्स एक्झिबिशन संपलं. मग उद्या एक दिवस आहे. मग सध्या आपण चाललोय या कॉलेजच्या वसतिगृहामध्ये म्हणजे हॉस्टेल रूमकडे चाललो आहे आपण. सकाळी आपण इथून आलतो बघा. 2-वे हायवे सारखा. हे बघा आम्ही पुणे सोलापूर हायवेला लागलो. हे काय मग आता रूमवर आलंय आणि इथं बघा मी ते कुपन्स वेगवेगळे करले होते रात्रीचे जेवण आहेत की हो. आणि हे वरपत्र घेतलं आणि आता सध्या मी कुपन्स वेगवेगळे करत आहो. ते फाडत आहे. कंबाईन आहे ना दोघं, म्हणजे 2 कंबाईन आहेत. मग त्याला फाडू आता. वाकरी निघून येते महेश कोळे झालं की तरी आपलं. चला आता सरचे स्वागत आहे जेवणाच्या मैदानामध्ये. लाईट लावे अंगात मशी काय लाईट बंद केली. लावे गंदगी आणले कोण नाही आणला होता आईच्या आणाच विसरलं. तर काय तुम्हाला तुमचं टूर देतो आणि अंदाज झालाय. थोडं उजाड आहे फक्त. बघा वातावरण सगळीकडे लाईट लावलीत. आणि आता आम्ही 4थ्या मजला आहोत बिल्डिंग पासून. आणि खालून आम्ही 4थ्या मजला वर आहे. अजून 1 मजला वर आहे. तुम्ही येणार नाही बे खाली? चला चलो. तर गायज मग संध्याकाळी खाली आलो रूमवरून आणि आता चाललो. आणि इथं बघा व्हॉलीबॉल खेळला ती आणि आपण पण खेळू आता व्हॉलीबॉल. व्हॉलीबॉल खेळू पण आपण. मग खूप छान वाटलं व्हॉलीबॉल खेळून. कधी मी 10वीला असताना खेळलेलो व्हॉलीबॉल. आता परत तिथं खेळलोय मोठ्या लोकां म्हणजे त्या दादांसोबत.
ते इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत आणि मी 11वीचा, ते पण दुसऱ्या गावचा. काय आता जेवण करायला लावले, ते वॉश बेसिन आहे, स्वच्छ हात धुवे. मग चला काय रात्रीचं जेवण आपण देऊ. होय का मग काय केलं मीठ आहे. चला भाऊ येतं थोडा वाडा भाऊ इथे. हा बस बस घ्या. काय नाही मला बाहेरचं वातावरण बघ मस्त, थंडी वाजली बुवा. जर्किन आपण जर्किन आणलोय, ते जर्किन घालून घेऊ. आणि इथं बघ 1 2 3 4 5 6 वेळ आहेत. तुम्हाला आमचा टूर देतो. 1 2 3 4 चौथ्या मजल्यावर आपला. मग आपला 2 नंबर आहे 419. मग आता आल्यावर इथं बघ चार्जिंग लाईट म्हणजे बटन आहे, त्या स्विच आहेत मोबाईल चार्जिंग लावायला. आणि इथं खिडकी आहे, इथं बाथरूम वगैरे आहे, इथं वॉशरूम आहे. आणि इथं आत आंघोळ करायला, आणि इथं आत बाथरूम आहे. मग मस्तपैकी काय जेवण वगैरे झालंय. मग आता झोपूया. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. फिलहाल मी एडिटिंग करतो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. थांब बाहेर कोण आहे का? हे मी तोडतो बघा गाईस. मग आत बाहेरून कोणतं कडी लावून गेले गाईस. इथं बघा अख्खी रातच झालंय आणि हे असलं. ए नीट बोलवा बे. ए त्यांना सांग बाहेरनं कोणतं कोंडी घालून गेलंय म्हणा, कोंडी काढा म्हणा.